हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी किंवा वेगळ्या डिझाईनची आयडिया हवी असते, तर अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. तर आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. ऍक्च्युली ब्लाऊज पीस आणि एवढूसा काट उरलेला आहे. खरं तर त्या मानाने जरा कमीच काट आहे, कारण आजकाल काय होतं की एका साईडने काट असतो आणि स्लीव्हजला काट घेतल्यानंतर बॅकनेक डिझाईनसाठी खूप कमी काट उरतो. पण तरी सुद्धा आपण आज या एवढ्याशा काठापासून खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. त्याचबरोबर आपण इथे जो काही अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे त्या दोन्हींचा बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर त्यामध्ये खरं तर आपण 1 इंच मार्जिन ऍड केलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये 1 इंच मार्जिन ऍड करायचं. सो बघा, मग फायनली हा जो काही ब्लाऊज आहे त्याची उंची आहे 12 आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता वरच्या साईडने आपल्याला इथे घ्यायचं आहे पूर्ण शोल्डर, कारण ही जी काही डिझाईन आहे तर ही आपण बोटनेक मध्ये बनवणार आहोत. सो पूर्ण शोल्डर होतं 14, तर त्याचं निम्म घेतलेलं आहे 7 आणि 4 इंच आहे इथे आपली गळा रुंदी. तर हे 2-3 पॉईंट जरा फॉलो करायचे आहे. असाही बोटनेकचा संपूर्ण चार्ट मी टाकलेला आहे गळा रुंदी शोल्डर मुंड्याचा. आणि इथे मुंडा सुद्धा 7 घेतला, एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याची म्हणजे जो काही आकार आहे तर तो सुद्धा आपण इथे ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्ही मार्जिन घेऊ शकता. सो सध्या तरी मी इथे फक्त 1.5 इंच मार्जिन घेतलेला आहे. आता बघा, या पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हा जो काही बॅक पार्ट आहे अस्तरचा तर त्यावर गळ्याची मार्किंग करायची आहे. तर जो काही मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आहे तर तो सध्या मी इथे साईडला ठेवून घेते. आणि सगळ्यात आधी आता वरच्या साईडने आपल्याला जो काही बोटनेकचा वरचा गळा असतो तर तो 3 इंचावर असतो, तर त्याची मी इथे मार्किंग करून घेते. त्यानंतर आता आपल्याला इथे त्याच्या खाली 1 इंच किंवा 1.5 इंच मार्जिन म्हणजे ठेवत मार्किंग करायची आहे. तुम्ही 2 इंच सुद्धा तिथे खरं तर गॅप दोन्ही शेपमध्ये ठेवू शकतात, बट इथे मी फक्त 1.5 इंच ठेवलं. त्यानंतर 4-4 इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे. आणि आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे हे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचे आहे. खरं तर ही बेसिक स्टेप आहे, कसाही गळा असो गळ्याची मार्किंग करण्यासाठी आपल्याला गळ्याची उंची आणि गळा रुंदी हे टाकून सगळ्यात आधी हे बॉक्स म्हणजे चौकोन तयार करून घ्यायचे असतात, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित शेप देता येईल. तो खूप डीप होणार नाही किंवा खूप कंजेस्टेड सुद्धा होणार नाही, प्रॉपर परफेक्ट यावा. खरं तर त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि डिस्टन्स 1.5 इंच मी पुन्हा एकदा चेक केलं तर ती व्यवस्थित लाईन इथे करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता यानंतर आपण काय करणार आहोत की जो काही आपला शेप आहे ना तर तो ह्या पद्धतीने दिलेला आहे. बघा, खालचा जो होता ना तर तो थोडासा पानगळ्याचा शेप येतोय आणि खाली पुन्हा स्ट्रेट येतोय. ठीक आहे, त्यानंतर इथे सिंपल गोलाकार शेप दिलेला आहे. तिथे तुम्ही पानगळा सुद्धा घेऊ शकतात किंवा चौकोनी पण घेऊ शकतात, पण शक्यतो गोल व्यवस्थित दिसतो त्यामुळे मी ते गोल घेतला. तर ती इथे मी कटिंग करून घेतलेली आहे. बघा, जी मार्किंग होती ना त्यावरच एकदम परफेक्ट. आणि खालचा सुद्धा जो काही शेप आहे तिथे सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करायची. पण आजची जी काही डिझाईन आहे तर ही आपण कॅनव्हास पेपर न लावता सुद्धा एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित करता बनवणार आहोत. ठीक आहे, सो बघा, मग अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग झालेली आहे, कटिंग झालेली आहे. आता आपण स्टिच करायला सुरुवात करूया. सो सगळ्यात आधी आता इथे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागेल. त्यासाठी सगळ्यात आधी आता आपल्याला जो काही आपला मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो इथे ठेवून घ्यायचा आहे. बघा, बरोबर सेंटर 2 इंच पण मॅच केले. त्यानंतर इथे मध्यभागी बरोबर एक पिन लावलेली आहे.
आणि दोन्ही साईडला सुद्धा आपल्याला एक एक पिना लावायच्या आहे. तर सेंटर पासून बरोबर डिस्टन्स मोजून घ्यायचा आहे. तो डिस्टन्स जास्त पण व्हायला नको आणि कमी सुद्धा व्हायला नको. ठीक आहे. असं बघा मग इथे मी पिन लावून घेते दोन्ही पण साईडला. शोल्डरला पण लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, जेणेकरून गळारुंदी वगैरे स्प्रेड होणार नाही जास्त. पण मी इथे काही लावत नाहीये. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारायची आहे. लक्षात राहू द्या, मार्जिन एकसारखं राहिलं पाहिजे, कमी जास्त व्हायला नको. कारण आता जी काही आपण इथे टीप मारतोय त्यावरच आपला गळ्याचा आकार डिपेंड आहे. त्यामुळे प्रॉपर फिनिशिंग सहित गळा रेडी होणं तितकंच गरजेचं आहे. आता गळ्याच्या साईडने आपण इथे टीप मारून घेतल्यानंतर लगेचच आता खालच्या साईडने सुद्धा मारायचं आहे. तर बघा इथे कमरेच्या साईडने साधारणतः 1/2 इंच मार्जिन पकडायचं आहे आणि जिथून शेप आपला रेडी होतोय तिथे आपल्याला फक्त 1/2 इंच मार्जिन पकडायचं आहे. तर हा पॉईंट इथे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा तुम्ही आवर्जून व्यवस्थित फॉलोच करायचा आहे, नाहीतर बऱ्याचशा गडबडीत कमी मार्जिन राहू शकतं किंवा जास्तही होऊ शकतं. तर जो शेप आहे तिथे फक्त 1/2 इंच म्हणजे टेपच्या 2 लाईन एवढं मार्जिन, आणि जो काही आपला खालचा कमरेचा पार्ट आहे तर तिथे आपल्याला खरं तर 1/2 इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे. कारण तुम्हाला माहित आहे की ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा ऍड करतो. तर 1/2 इंच कमरेच्या साईडला आणि 1/2 इंच शोल्डर मध्ये जातं, जेणेकरून परफेक्ट असा बॅक पार्ट आपला मस्त ब्लाऊज उंची सहित व्यवस्थित परफेक्ट रेडी व्हावा यासाठी. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर कमरेच्या साईडचं आणि लगेचच जो काही आपला शेप आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो संपूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. काहीच मार्जिन ठेवायची गरज नाहीये. जेवढा अस्तरचा पार्ट आहे तेवढंच मार्जिनची आपल्याला खर्च इथे गरज आहे. त्यानंतर हा जो काही गळा आहे तिथला सुद्धा आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि आता यानंतर आपल्याला ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा इथे गोल गळ्याला पण आपण इथे छोटे छोटे कट्स मारले. त्यानंतर हा जो काही शेप आहे इथे सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे. महत्वाचं म्हणजे कट्स मारताना ब्लाऊजला कुठेही एक्स्ट्राचा कट जाणार नाही, तर याची सुद्धा खरं तर आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. नाही तर गडबडीमध्ये काय होतं की ब्लाऊजलाच कट जातो आणि मग आपलं सगळं बिघडतं आणि कामही वाढतं. सो त्यामुळे अगदी काळजीपूर्वक या छोट्या मोठ्या गोष्टी फॉलो करायच्या आहे. आणि बघा हा मधला आपला गॅप आहे ना, तर तिथून आपल्याला हा पार्ट सरळ करायचा आहे. तो सुद्धा अगदी सावकाश अलगद अलगद ओढत, खूप खेचायचं नाहीये, नाहीतर शिलाई उसू शकते. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा हे जे काही कानाकोपरे आहेत ना तर ते व्यवस्थित आपल्याला बाहेर काढायचे आहे, जेणेकरून आपला शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा त्यासाठी. तर बघा इथे मी छोट्याशा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने अगदी अलगद अलगद प्रेस करून हे कानाकोपरे व्यवस्थित बाहेर काढून घेत आहे, दोन्ही पण साईडचे. ठीक आहे. तर बघा मी ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ केलेला आहे. आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर सगळ्यात आधी जो काही वरचा गोलाकार शेप आहे तर तिथे आपल्याला दाबटीप द्यायची आहे. सो बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठीच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला वरचा गोलगळा इथे रेडी झालेला आहे. आता इथून दाबटीप द्यायला सुरुवात करूयात. तर इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून प्रॉपर छान फिनिशिंग सहित आपला हा गळा, आपली ही डिझाईन रेडी व्हावी यासाठी. कारण की मी नेहमीच सांगत असते नुसती डिझाईन बनवणं इम्पॉर्टंट नसतं, कारण ती प्रॉपर फिनिशिंग सहित बनवणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो त्यामुळे मग बघा अगदी काळजीपूर्वक खरं तर मी इथे अगदी सावकाशपणे दाबटीप देत आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित मेंटेन राहावा यासाठी. ठीक आहे. आणि कंटिन्यू लगेच कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. सो बघा मी किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे वरचा गळा आणि हा खालचा शेप रेडी झालेला आहे. आता यानंतर काय करायचं बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नाहीये. तर इथे हा पॉइंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर जोडताना गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. सो बघा मग हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळे मग ह्या पद्धतीने व्यवस्थित एक्स्ट्राचं इथे
कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा, जेणेकरून आपल्याला डिझाईन प्रॉपर अशी आपली रेडी व्हावी आणि ते पुढचं बनवायला सुद्धा आपल्याला परफेक्ट पार्ट हवा असतं. सो खास यासाठी. ठीक आहे. त्यानंतर हा आता आपला काठ आहे जो आपल्याला ह्या डिझाईनसाठी यूज करायचा आहे. तर तुम्ही सुद्धा तुमचा जो काठ असेल, कधी कधी काय होतं की साडीची बॉर्डर पण खूप मोठी असते, एखाद्या साडीला लेस वगैरे असते ब्रॉडवाली अशी छान डिझायनर, तर ती पण तुम्ही इथे लावू शकता. म्हणजे तुमच्याकडे साडीचं कसं पॅटर्न आहे त्यानुसार तो पॅटर्न तुम्ही तिथे यूज करू शकता. ठीक आहे. आता आपल्याला हा जो काही डिझाईन बनवायची आहे आता काठाची, तर त्या काठाला जॉईन करण्यासाठी अस्तर सुद्धा हवं आहे. सो त्यासाठी मी ते अस्तर कट करून घेते आणि खरं तर ते आपल्याला सेम हवं आहे, कमी जास्त व्हायला नको. फिनिशिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो बघा मग ह्या पद्धतीने आता आपण इथे हे अस्तर कट करून घेऊयात खरं तर. ठीक आहे. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, जो काही आपला काठाचा पार्ट आहे तर त्यावर ह्या पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे आणि 1/2 इंच मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे लक्षात राहू द्या दोन्ही साईडने आपल्याला 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे. म्हणजे कटिंग करताना पण थोडंसं एक्स्ट्राचं जेवढं पाहिजे नसेल त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा, म्हणजे वरती आणि खाली 1/2 इंच आपलं मार्जिन जाईल. एक्स्ट्राचं कट केलं आणि इथे आता आपल्याला हा जो काही पार्ट आहे तर हा सरळ करून घ्यायचा आहे. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. आणि आता आपल्याला इथे दोन्ही साईडने द्यायची आहे दाबटीप. तर इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा पार्ट वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा काठाचा जो काही सिंपल छोटासा पॅच आहे तर हा रेडी व्हावा खरं तर यासाठी. सो बघा मग प्रॉपर असं आपण इथे हा पार्ट रेडी केलेला आहे. त्यानंतर साईडनी पण टीप मारून घेऊयात, म्हणजे ते साईडने पण व्यवस्थित अस्तर ते जॉईंट होईल. आणि एक्स्ट्राचं कट केलं की काय होईल मग तिथून टीप मारलेली असल्यामुळे धागे वगैरे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही. ठीक आहे. इकडनं पण आपण आता टीप मारून घेऊयात आणि इथलं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून घेऊयात. सो बघा मग आता आपण हा जो काही रेडी केलेला काठाचा छोटासा पॅच आहे तर तो जो काही आपण बॅक पार्ट बनवतो तिथे लावायचा आहे. तर इथे मी सेंटर पॉईंटची मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर सेंटर पासून 4 इंचाची मार्किंग करायची आहे आपल्याला दोन्ही पण साईडने. म्हणजे टोटल 8 इंचाचा आपल्याला हा पाहिजे होतं खरं तर, कारण की गळारुंदी 4 होती ना आपण, मग 4 आणि 4 किती झालं 8. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने आता खरं तर आपल्याला इथे हा जो काही काठ आहे ना तर तो लावून घ्यायचा आहे. जी मार्किंग केलेली आहे ना तर बरोबर त्यावरच लावायचं आहे खरं तर. तर बघा मग या पद्धतीने मी व्यवस्थित ते मार्क मॅच करून घेतलेले आहे. आणि आता इथे स्टार्टिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही आणि आपले ब्लाऊज खराब सुद्धा लवकर होणार नाही. एक साईडने लावून घेतलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपल्याला इथे टीप मारून हे जॉईन करून घ्यायचं आहे. सो बघा इथे सुद्धा स्टार्टिंगला आणि एंडिंगला डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली दोन्ही साईडने खरं तर आपण व्यवस्थित टीप मारून हा जो काही आपला काठाचा सिंपल छोटासा पॅच होता तर तो इथे लावून घेतलेला आहे. आता यानंतर इथे तुम्ही एखादी लेस तुमच्या आवडीनुसार कुठलीही यूज करू शकतात, किंवा काठाला मॅच होणारी साडीची कॉन्ट्रास्ट अशी कुठला पण कलर कॉम्बिनेशन जे साडीला छान असं मॅच होत असेल तर ते इथे तुम्ही यूज करू शकतात. सो बघा मग इथे मी ही लेस घेतलेली आहे ग्रीन आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची, जी काठाला मॅच होते. पण त्याआधी बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत. तर बघा मग उभा जो टक्स आहे तर तो 4 इंचाचा घ्यायचा आहे आणि जो आडवा आहे तर तो 5, 5.5, 6 असं इंचावर आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आता जी काही आपण व्यवस्थित मार्किंग केलेली आहे तर त्यावरच आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने बघा मी इथे फोल्ड केलेला आहे आणि स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन खरं तर आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे. एवढंच नाही तर टक्सला आपल्याला संपूर्ण टक्सला म्हणजे डबल टिप सुद्धा द्यायची असते, कारण की बऱ्याचदा टक्सची शिलाई लवकर निघते आणि मग ब्लाऊज लवकर खराब होतो. मग कस्टमरला पण असं वाटतं की ब्लाऊज छान शिवला नाही. तर तसं होऊ नये त्यासाठी मग काय करायचं की व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून आपले टक्स लवकर खराब होणार नाही. ठीक आहे. सो बघा किती छान प्रॉपर फिनिशिंगचे बॅक टक्स टाकून झालेले आहेत. आणि आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे लेस लावायची आहे. मी पुन्हा सांगते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता. गोल्डन करू शकता, काठाला मॅचिंग करू शकता, किंवा एखादी तुम्हाला वाटत असेल की कॉन्ट्रास्ट लेस सुद्धा तुमच्या साडीला मॅच होते तर ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. सो इथे मी ग्रीन आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे.
आणि बघा मग या लेसला मी डबल टिप देऊन घेत आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते की लेस जाड बारीक कशीही असो, शक्यतो दोन्ही साईडने टिप मारायची, जेणेकरून काय होतं की लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे गळ्याला टिप मला म्हणजे ती लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता ही जी काही लेस आहे तर हे लावताना आपल्याला कमरेच्या साईडने स्टार्टिंग करायची आहे. आणि बघा जिथे कानाकोपरे असतील ना, तर तिथे ती लेस जी आहे ती व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून लावायची आहे. खरं तर हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा शेप असा व्यवस्थित येतो, पण कानाकोपऱ्यावर व्यवस्थित फोल्ड न केल्यामुळे ब्लाऊजचं सगळं लुकच बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. अगदी काळजीपूर्वक आपल्याला ही जी काही लेस आहे तर ती इथे लावून घ्यायची आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे बघा इथे पानगळ्याचा जो काही कानाकोपरा आहे तर तिथे सुद्धा आपल्याला ही लेस व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे. आणि मी म्हणजे तुमच्या इथे लक्षात येईल की अगदी सावकाशपणे खरं तर ही लेस लावत आहे. तुम्ही सुद्धा लेस लावताना अजिबात गडबड करायची नाहीये. अगदी काळजीपूर्वक लेस लावून घ्यायची आहे. सो बघा मग आता ही जी काही लेस आहे ना, तर ही डायरेक्ट आपण कमरेपासून स्टार्ट केली होती आणि जो काही शेप होता ना पूर्ण पानगळ्याचा असा उलटा, तर तिथपर्यंत ही लेस लावून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या लेसला सुद्धा दोन्ही साईडने टीप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून ती लेस व्यवस्थित पॅक लागली जाईल, फिनिशिंग बिघडणार नाही, खूप सुंदर फिनिशिंग येईल आणि ती लेस वरती तरंगणार सुद्धा नाही. सो बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण वरच्या गळ्याला आणि खाली सुद्धा व्यवस्थित अशी ही लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप छान असं छोट्याशा काठापासून लेटेस्ट ट्रेंडिंग बोटनेक मधली आपली ही ब्लाऊज डिझाईन फायनली इथे रेडी झालेली आहे. त्यानंतर आता इथे सेंटरला आपण एखादं लटकन लावू शकतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही लटकन लावू शकतात, किंवा जर तुम्हाला एखादं फॅब्रिक पासून लटकन बनवायचं असेल तर तुम्ही तसंही बनवू शकतात. असंही आपल्या चॅनलवर याआधी मी बरेचसे लटकन डिझाईनचे व्हिडिओ टाकलेले आहेत. बट सध्या मी आता इथे रेडीमेड जे काही माझ्याकडे गोल्डन कलरचे लटकन आहे तर ते इथे लावून घेत आहे. तुम्ही कॉन्ट्रास्ट कपड्याचं पण बनवू शकता. सो बघा मग फायनली खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशनची लेस यूज करून आपण फायनली ही छान अशी बोटनेक मध्ये छोट्याशा काठापासून डिझाईन बनवून घेतलेली आहे. खरं तर या डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजचा खूप सुंदर असं लुक येणार आहे. आणि ही ब्लाऊज डिझाईन असं बघण्यापेक्षा ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालू ना तर अजूनच छान दिसेल. आणि सध्या बोटनेक ब्लाऊजचं खूप ट्रेंड चालू आहे. तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि अशा छानशा डिझाईनच्या आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला म्हणजे कस्टमरला सुद्धा कळेल की तुमच्याकडे नवनवीन आयडिया आहे आणि तुमच्याकडे खूप सारे कस्टमर येतील आणि त्यांना छान छान डिझाईनच्या आयडिया सुद्धा तुम्हाला नक्कीच देता येईल. अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बोटनेक मधली ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे. आणि नक्कीच महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं फिनिशिंग आणि फिटिंग सहित अशी डिझाईन सहज स्टिच करता येईल. सो नक्की ट्राय करून बघा. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आहे. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.